आता या मिक्स करायच्या नाही, मंद आचेवर ह्याला याच्या वाफेवरच शिजवायचं आहे. नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. छान ऊन पडलं आहे सकाळचं आणि आमच्या इथे ना आमची एक आत्या होती. ती एक छान या गवारीच्या ज्या शेंगा आहे ना त्याचा पदार्थ तयार करायची. पदार्थ म्हणजे तसा वन पॉट मिल म्हणता येईल त्याला, की एकाच भांड्यात तयार होणारा पदार्थ पण पोटभरीचा असा हा पदार्थ आहे, गवारातल्या बिट्ट्या. चला या बिट्ट्या तोडून घेतो, तोपर्यंत तुम्ही किचनमध्ये जाता. जा, मी येतोच मागून. चला झालं, लाईट्स ऑन. चला लाईट्स ऑन, मी पण ऑन, गॅसही ऑन करावं लागेल. त्यापूर्वी या शेंगा ज्या आहेत त्या आपण धुवून काढू. ह्याला व्यवस्थित धुवून आपल्याला चिरायचं आहे. चिरताना एक लक्षात घ्या की आपण ह्याच्या शिरा तर काढल्या आहेत, त्याला बारीक चिरायचं आहे बघा, एवढं अशा पद्धतीने. भाजी आपली चिरून झाली आणि भाजी चिरून झाल्यानंतर फोडणीला घालण्यापूर्वी आपण बिट्ट्या बनवून घेऊ. चण्याच्या डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ, यामध्ये थोडंसं मीठ, हे एकत्र करून घ्यायचं आणि यामध्ये एक साधारण 2 चमचे तेल घालायचं आणि नंतर थोडं घट्टसर भिजवायचं आपल्याला. थोड्या तेलाने मळून ह्याच्या आपल्याला अशा छोट्या छोट्या टिचक्या बनवायच्या. आणि शेंगदाण्याच्या तेलामध्ये याला फोडणी द्यायची आपल्याला. तेल थोडं उजव्या काठी. मोहरी फुटल्यावर त्यामध्ये गवार, थोडी गवार टाकल्यावर यामध्ये आपण ओव्याची पावडर घालू, अर्धा चमचा. थोडंसं जाडसर कुटून घ्यायचा आहे ओवा. नंतर यामध्ये तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ. ये बार यामध्ये आता आमचूर पावडर आणि गूळ, थोडं पाणी, छान असा मस्त आंबट गोड हा प्रकार होईल. आणि याचबरोबर आपल्याला घालायचं आहे बिट्ट्या तयार करून ठेवल्या त्या. आत्ता या मिक्स करायच्या नाही, मंद आचेवर ह्याला याच्या वाफेवरच शिजवायचं आहे. पूर्ण याला छान कव्हर करून टाकायचं. मंद आचेवर ह्याला शिजू देऊ. कुठल्या भाजीत कुठला मसाला घालावा, काय करावं, हा सुद्धा एक नियम आहे. नियम म्हणण्यापेक्षा ते आपण आपलं ठरवायचं असतं. जसं आत्ता आपण गवारीची भाजी बनवतो, त्यामध्ये मी काही लसूण नाही, कांदा नाही, काहीच नाही घातलं, पण ओवा घातला. कारण ओव्याची चव आणि गवारीच्या भाजीची चव ही छान अशी, म्हणजे मॅच त्याचा छान असतो. त्याच्यामुळे सगळीकडे धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, काळा मसाला, लसूण, हिंग असं वापरत नका जाऊ. आता या थोड्या वाफवल्यानंतर याला एक शेप मिळाला आणि शेप मिळाल्यानंतर त्याला आपण आता भाजीत मिक्स करायचा. या बात आहे. भाजी मंद आचेवर शिजवायची आहे, खालती लागायला नको. आणि असं वाटलं की काही कमी जास्त होत आहे तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. अगदी थोडं पाणी.
आणि जेवढं कोरडं असेल तेवढी जास्त मजा येईल. ही आत्ता आपण चवीसाठी घातली आणि नंतर मग सजवायला वरून घालू. पुन्हा 5 मिनटं मंद आचेवर झाकून शिजवायचं. आता यामध्ये थोडासा काळा मसाला अगदी नावापुरता. अंगचा जो काय रस्सा याला सुटला होता तेवढाच आपण घेतोय. आता सर्व करू. तर एक छान वन पॉट मीलचा प्रकार आपण केला आणि हे खरंच फक्त केल्याबरोबर लगेच खायचं, याला ठेवायचं नाही जास्त. जास्त वेळ ठेवलं तर त्याला एक विशिष्ट प्रकारचा वास येतो, तो आपल्याला आवडत नाही. कराल ना? सूचना पाळाल? नक्की पाळाल. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हे खाताना माझी आठवण करा.